श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, नात्यांच्या या गर्दीमध्ये माणूस आपल्याला जितका जवळचा वाटतो ना, तितकाच आतून दूर निघत असतो. श्रोतेहो, रक्ताची नाती, भावकी, मैत्री, आपुलकी हे शब्द ऐकायला जितकं सुंदर वाटतात ना, तितकंच त्यामागचं वास्तव कडू असतंय. कारण श्रोतेहो, प्रत्येक हसऱ्या चेहऱ्यामागं प्रेमच दडलेलं आहे असं कधीच नसतंय. अनेकदा तिथं मत्सर असतो, तिथं स्पर्धा असते आणि स्वार्थ देखील लपलेला असतोय. आपण ज्यांना आपलं समजतो ना, तीच लोक आपल्या प्रगतीनं सर्वात जास्त जळत असतात. कारण परक्यांना तुमचं यश दिसतं, पण जवळच्यांना तुमची उंची खुपत असते. श्रोतेहो, घरात बसून तुमच्यासोबत जेवणारी माणसं बाहेर जाऊन तुमच्याच नावाची खिल्ली उडवत असतात, तुमच्या संघर्षावर हसत असतात, तुमच्या अडचणींचा बाजार मांडत असतात आणि वरून चेहऱ्यावर मात्र खोट्या प्रेमाचा मुखवटा लावून फिरत असतात. श्रोतेहो, काळ बदलला म्हणतात, पण जर खरं सांगायचं झालं ना, तर माणसं बदललेत, नात्यांचा अर्थ बदललाय. आता नाती मनानं नाही तर पैशानं आणि उपयोगानं जोडली जात आहेत. जोपर्यंत तुमच्याकडे काहीतरी देण्यासारखं असतं ना, तोपर्यंतच लोक तुमच्या भोवती फिरत असतात. आणि जेव्हा का तुमची गरज संपते ना, तेव्हा तीच माणसं तुमची किंमतही विसरून जातात. श्रोतेहो, या जगामध्ये उघड शत्रूपेक्षा जवळचा खोटा माणूस जास्त धोकादायक असतोय. कारण शत्रू समोरून वार करतो, पण जवळची माणसं विश्वासाच्या आडून आयुष्य पोखरत असतात. काही नाती इतकी विषारी असतात की ती टिकवताना माणूस आतून तुटत जातो, स्वतःचा स्वाभिमान हरवतो आणि एक दिवस आरशात स्वतःलाच ओळखू शकत नाही. म्हणून श्रोतेहो, प्रत्येक नातं जपायचंच असतं असं नाही. काही नात्यांपासून दूर जाणं सुद्धा गरजेचं असतं. कारण जिथं सतत अपमान, कपट, मत्सर आणि खोटेपणा मिळतो, तिथं नातं राहत नाही. तिथं फक्त मनाची गळचेपी सुरू असते. म्हणून शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुमच्या शांततेचा गैरफायदा घेणाऱ्यापेक्षा तुमच्या डोळ्यातलं दुःख ओळखणारी माणसं ही कायम जवळ ठेवा. कारण या दोन्हीत सगळे नात्याने जवळ असतात, पण मनानं फार कमी असतात. बघा, पटतंय का? पटलं तर नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. नातं रक्ताचं असलं म्हणजे ते मनापासून असेलच असं नाही. अनेकदा परकी माणसं जीवापाड साथ देतात आणि स्वतःचे म्हणवणारे फक्त तमाशा पाहत उभे राहतात. कारण नात्यांची किंमत आता भावनांनी नाही तर फायद्याने ठरवली जाते. भावकीतली काही माणसं तुमच्या घरात बसून चहा पितात आणि बाहेर पडल्यावर तुमच्याच आयुष्याची थट्टा करतात. त्यांना तुमचं दुःख नाही समजत, फक्त तुमचा आनंद खुपत असतो. ज्यांच्यासाठी आयुष्यभर धावलो, त्यानेच वेळ आल्यावर आपल्याला ओळख नसल्यासारखं वागवलं. मग समजलं, नाती शब्दांनी नाही तर संकटात उभं राहणाऱ्या माणसांनी टिकतात. काही नातेवाईकांना तुमचं वाईट झालं की आतून समाधान मिळतं. कारण त्यांना तुमचं सुख नाही तर तुमची प्रगती सहन होत नसते. नात्यांमध्ये प्रेम संपलं की तिथं फक्त व्यवहार उरतो. मग फोनही गरजेपुरता येतो आणि आपुलकीही फायद्यापुरतीच राहते. काही लोक तुमच्या आयुष्यात फक्त माहिती गोळा करायला येतात, जेणेकरून वेळ आली की त्याच गोष्टींचा बाजार करता येईल. म्हणून प्रत्येकाला मनात जागा देणं धोकादायक असतं. तुम्ही गरीब असताना नातेवाईक सल्ले देतात आणि यशस्वी झाल्यावर तेच लोक तुमच्याशी नातं जोडायला धावतात. आणि हीच दुनियेची खरी ओळख आहे. घरातलेच लोक
जेव्हा तुमच्या स्वप्नांवर हसू लागतात तेव्हा समजून घ्या की तुमची उंची त्यांना घाबरवू लागली आहे. काही नाती इतकी खोटी असतात की समोर प्रेम दाखवतात आणि पाठीमागं तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं डावर असतात. अशा माणसांपेक्षा उघडा शत्रू 1000 पट चांगला असतो. नात्यात आदर नसेल तर प्रेम जास्त काळ टिकत नाही. कारण अपमान सहन करत जगणं ही सवय नसते, ती मजबुरी असते. जवळची माणसं तुमच्यावर तेव्हा जळतात जेव्हा तुम्ही त्यांच्यापेक्षा पुढे जायला लागता. कारण तुमची प्रगती त्यांच्या अहंकाराला टोचत असते. काही नातेवाईक फक्त तुमच्या कमतरता मोजायला तयार असतात, पण तुमच्या संघर्षाचं वजन उचलायला कधीच पुढे येत नाहीत. गोड बोलणाऱ्या प्रत्येक माणसामागं चांगलं मन असेलच असं नाही. कारण विषारी लोक नेहमी हसऱ्या चेहऱ्यानं जवळ येतात. नातं तुटत नाही एका भांडणानं, ते तुटतं वारंवार होणाऱ्या अपमानानं, दुर्लक्षानं आणि स्वार्थी वागण्यानं. काही लोकांना तुमची किंमत तेव्हा कळते जेव्हा तुम्ही कायमचे दूर जाता. तोपर्यंत ते फक्त तुमच्या चांगुलपणाचा वापर करत राहता. तुमच्या अडचणीमध्ये जे लोक गायब होतात त्यांना तुमच्या आनंदात सहभागी होण्याचा काहीच अधिकार नसतो. घरातले शत्रू बाहेरच्या शत्रूपेक्षा जास्त धोकादायक असतात. कारण त्यांना तुमच्या कमजोरी आणि जखमा दोन्ही माहिती असतात. काही नात्यांमध्ये प्रेमापेक्षा स्पर्धा जास्त असते. तुम्ही हसला की त्यांना त्रास होतो आणि तुम्ही रडलात की त्यांना समाधान मिळतं. स्वार्थ संपला की अनेक नाती आपोआप संपतात. मग लक्षात येतं आपण माणसांवर नाही तर त्यांच्या गरजांवर प्रेम करत होतो. ज्यांनी तुमच्यावर उपकार केल्यासारखं दाखवलं त्यांनी कधीच मनापासून साथ दिलेली नसते. कारण खरी माणसं मदतीचा हिशोब ठेवत नाहीत. काही नातेवाईक तुमच्या घरातल्या आनंदाला सुद्धा नजर लावतात. कारण त्यांना तुमचं सुख स्वतःच्या अपयशासारखं वाटत असतं. तुम्ही कितीही चांगलं वागा, काही लोक तुम्हाला वाईटच ठरवणार. कारण त्यांना तुमचा स्वभाव नाही तर तुमचं अस्तित्वच खटकत असतं. नात्यात विश्वास एकदा तुटला की शब्द जिवंत राहतात पण भावना मरून जातात. आणि मृत भावनांवर नात्यांची इमारत उभी राहत नसते. ज्यांना तुमची किंमत नाही त्यांच्यासाठी स्वतःला झिजवू नका. कारण फुकट मिळालेल्या गोष्टींची लोक कधीच कदर करत नाहीत. आयुष्यात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, नाती जपा पण स्वतःचा स्वाभिमान विकून नाही. कारण जिथं सतत अपमान, मत्सर आणि कपट मिळतं तिथं नातं नसतं. तिथं फक्त मनाची गळचेपी सुरू असते.